लेकराने कमी पाचतं म्हणून स्तन कॅन्सर होऊ राहिले. आताच्या पोरांनी सांगितलं का कॅन्सर होते, तंबाखानं कॅन्सर होते. तरी जसं माझ्या गावाचे पोट्ट तंबाखू घोटत घोटत आलं, त्याच्या हाती खर्राय होता. म्हणलं त्याले बापू म्हणलं तंबाखू खाणं चांगलं नाही, म्हणलं याच्या घरापाशीच राहते ते. त्याले म्हणलं बापू म्हणलं तंबाखू खाणं चांगलं राहिले म्हणलं. ते म्हणे महाराज म्हणे मी तंबाखू खात असताना मी मा बापाले नाही भेट म्हणे. म्हणलं त्या बापाले तू भेट नाही, मी कोण होय? तंबाखू घोटता घोटता त्याचा बाप आला मागून आणि त्याने तंबाखू तू मागवला पोला. मी म्हणलं बरोबर आहे रे, कितीही आपण काही असलो तरी बापाबद्दल आदर ठेवतो ना. बापाबद्दल आदर, आपण बापाबद्दल आदर ठेवतो ना भाऊ, बरोबर ना? बरोबर, बापाबद्दल आदर ठेवतो. मी म्हणलं तू खरंच रे, खरंच इमानदार ठरला म्हणलं, तू बापाबद्दल आदर ठेवला म्हणलं. महाराज म्हणे मी मा बापाबद्दल आदर काहीच ठेवत नाही. म्हणलं तू तंबाखू कसा लपवला मग? तुम्हाला काय माहित आहे म्हणे, ह्यो तंबाखू जर दिसला म्हणे मा बापाले तर याच्यातला अर्धा जास्त तंबाखू मा बापच खाऊन घेते म्हणे. कायचा आदर राहिला भाऊ बापाले, पोराले काही आदर नाही. आता पोरी दारू प्यायला लागल्या. नागपूरमध्ये 90 मारून येते पोरी. बापाच्या समोरून जर पोरगी जाईल ना गाडीवर तर दिसत नाही, अशा बांधून राहते. दिसते का? दिसतच नाही, अशा बांधून राहते. हे आपण काहीतरी केलं पाहिजे आणि तरुण जागृत झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज एकच सांगून गेले, तरुण जागृत झाला पाहिजे. माझ्या राजानं आपल्यासाठी काहीतरी कार्य केलं आहे म्हणून आपली राजाची जयंती होत आहे म्हणून आपण एकत्रित आलो. म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एकत्रित आलो. माझ्यासोबत संच आहे तबल्यावर, याचं नाव आहे यश गराड. याचं आडनाव गराड आहे. गराड म्हणजे वाराधून परत नेतं काय तर गराड. टाळ्या वाजवत आहे पोरासाठी. त्याचं शिक्षण तो त्याच्याच पैशाने करते आणि मी जेवढे पैसे दिले तेवढे घेऊन घेते. मला म्हणतही नाही, तो वर्धेली शिकते, चांगला तबला वादक आहे तो. आणि माझ्यासोबत एक गायक आहे, तो गाणंही मस्त म्हणते, गाणंही मस्त म्हणते. हे एक मस्त गाणं म्हणते, मस्त गाणं म्हणते. हे याचं नाव आहे क्रिश पवार. हे शरद पवार नाही का, त्याच्या घरून वडत आणले ह्या पोट्ट्याला. म्हणजे आमच्यावर जर कोणती आपत आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेब आमच्या सोबत आहे. आता उद्या आम्हाला भंडारा जिल्ह्यात जायचं आहे, याचं पवार नाव आहे पवार. यानं याच्या घरी चक्की आहे, याच्या घरी चक्की आहे. मग चक्की असल्यावर मी याच्या बाबाला म्हणलं तुम्ही म्हणलं गहू विकत नाही घेत म्हणलं. नाही म्हणे ते असं ऍडजस्ट होते म्हणे. कसं काही ऍडजस्ट होते? मग काही दिवसानं माहीत पडलं का प्रत्येक दळणाच्या डब्यातून एक मूठ गायब होते. तो पवार कुणबी समाज आहे. मी तेली समाजाचा आहोत. तेली म्हणजे संताजी जगनाडे महाराजां तेली. आता मी तेली समाजाचा आहोत, मी माझ्यासोबत तबलेवाला माझ्या जातीचा ठेवायला पाहिजे ना. मी त्याच्यात नाही ठेवत. ह्यो तबलेवाला आहे धनगर समाजाचा आणि ह्यो पोरगा आहे कुणबी समाजाचा. गाणंही मस्त म्हणते, ह्यो तबलाही मस्त वाजवते. आणि हे आमच्यासोबत माझे मार्गदर्शक पेटीवाले ज्यानं मले असे म्हणाले काही हरकत नाही, गधाड्यामधून फुल काढलं, कळी काढली, कळी ती फुगून दाखवली. मा इतिहास जर वाचाल तर मी एखाद्या बेवड्यापेक्षाही निपटवाला होतो. मा बाप शिशीनं दारू ऐके. मी जर डबकीने ऐकली असती ती इथं असतो का? मी इथं नसतो. मला पोलीसवाल्यानं सणावाराले पकडून नेलं असतं, माझ्या सोट्यानं पूजा केली असती. मग ह्या 4-5 लोकांना मला सोडवलं असतं, पोलीस स्टेशन म्हणून आणलं असतं, माझे हातपाय शेकून दिले असते. पुन्हा मी दुसऱ्या दिवशी पेलो असतो, पुन्हा कोण्या नालीत मी पडून राहिलो असतो. सत्यानाश झाला असता, करायला असता झाला असता. हे धनगर समाजाचे म्हणजे अरविंद दादा माहुळे एक वेळा टाळ्या वाजवा याच्यासाठी. याईनं मला इथं आणलं, नाही तर मी सामुदायिक प्रार्थनेत जाऊ. मला साधं भजनही नाही म्हणता येत, तुम्हाला सांगतो सत्य कंडिशन. आणि आपण शिवारालेच लागू ना, तेवढं काही सांगायची गरज नाही. मला एवढं काही भादरत बसत नाही मी.
हे सुंदर हार्मोनियम वाजवते आणि हे हे मस्त गाणं म्हणते. एक मनावर एक गाणं तुम्ही. विजयी वारता देण्या गडावर तोफेचा आवाज धडकला, तोफेचा आवाज धडकला. शिवनेरीला शिवजन्मावर भगवा झेंडा फडकला. शिवनेरीला शिवजन्मावर भगवा झेंडा फडकला. शिवनेरीवर शिवजन्माचा भगवा झेंडा फडकला. शिवनेरीला शिवजन्मावर भगवा झेंडा फडकला. विजयी वारता देण्या गडावर तोफेचा आवाज धडकला, तोफेचा आवाज धडकला. शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. पिक्चरचे गाणे मस्त म्हणते. मस्त मांगस येते म्हणत पिक्चरचे गाणे. प्रीतीचं झुर झुर पाणी वाळत मंजूळ गाणी. लगन झालं का तुमचं? हा? लगन 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 झालं तरी पण पिरतीचं झुरू झुरू पाणीच. नवीन नवीन काम आहे थोडंसं. आताच त्याईनं सरकार स्थापन केलं आहे म्हणून पिरतीचं झुरू झुरू पाणी. शिवजयंती आहे ना, झुरू झुरू कुठं पाणी राहिलं. जय गुरावा छत्रपती शिवाजी महाराज की माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. देखो रे देखो बजाया उसने, देखो रे देखो बजाया उसने, बजारों का बैंड बाजा रे. माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊनी दिया हमें. माँ के चिंतन से मिलती है शक्ति युक्ति बुद्धि. माँ के चिंतन से मिलती है शक्ति युक्ति बुद्धि, से मिलती है शक्ति युक्ति बुद्धि. रूढ़िवाद को मरोड़ नाही, सच देश भक्ति हो. शक्ति देश भक्ति हो, शक्ति देश भक्ति. माँ के चिंतन से मिलती है शक्ति युक्ति बुद्धि. माँ के मुक्ति शक्ति युक्ति बुद्धि. रूढ़िवाद को मरोड़ नाही, सच देश भक्ति हो. देश भक्ति हो, शक्ति देश भक्ति. एक बार तो जाकर देखो, हो एक बार तो जाकर देखो, तेरे राजा में माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. देखो रे देखो बजाया उसने, देखो रे देखो बजाया उसने, हजारों का बैंड बाजा रे. माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊनी दिया
काय लोक म्हणतात फुकट थोडी आला तो, पैसे घेतले, पेन्शन पैसे घेतले. काही काही कीर्तनकार सांगते 1 लाख रुपये होते माय. मग गरीब लोकांना कार्यक्रम नाही करावं. माही फी काही कमी नाही. मी जर तुम्हाला मागायला लागलो तर पैसेच नाही देऊ शकत. माही किंमतच कोणी नाही. कोणी कोणी लोक म्हणते मी गरीब आहो, उभा राहा रे तू. कोणी कोणी लोक म्हणते गरीब आहो, हेही म्हणे एक दिवस गरीब आहे. गरीब आहे नाही, याच्या चेहऱ्याकडे पाहून कंडिशन पाहून तो ओके दिसते. 18 एकर शेती आहे याच्या घरी, हे गरीब वाटते का? शेती जाऊ द्या, याले 2 किडण्या आहे. 70 लाखात किडण्या मागते, देते का? काहून त्या किडण्या नाही देत? 2 डोळे आहे तुले, 20 लाखात किडण्या डोळे पाहिजे, देते का? कशाची? बरोबर आहे. त्याले 2 हात आहे, पाय आहे. 70 न 20 किती झाले? 90 लाखाचा आहे ते याच्याच पाशी. मी तर तुझं ठोक सामान मोजलं बे, तुझ्या चिल्लर सामान तर लई कामाचा आहे. हे तर अजून बाकीच आहे. करोडाच्या वर तर आहे ते एक माणूस.